खासदार सुप्रिया सुळे यांनी मटणावरून केलेल्या वक्तव्यावरून पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले आहेत। सुप्रिया सुळे यांनी वक्तव्य केलंय की आम्ही मटण खाल्लेलं आमच्या पांडुरंगाला चालतंय, सरकारचं यात काय, सरकारला काय प्रॉब्लेम आहे, आम्ही आमच्या पैशांनी खातो, अशा पद्धतीचं एक वक्तव्य ते चर्चेत आलेलं आहे। पण कसं पाहताय? असं आहे की कोणी काय खावं हे प्रत्येकाला वैयक्तिक स्वातंत्र्य आहे, पण मौलाना शरद पवार आणि त्यांचा संपूर्ण पक्ष एकही संधी आमच्या वारकरी संप्रदायाला आणि आमच्या देवी देवतांना अपमानित करण्याची सोडत नाहीत। आज महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची आपली शेकडो वर्षाची शुद्ध शाकाहारी परंपरा आहे। कित्येक वारकरी, लाखो वारकरी हे पिढ्यानपिढ्या शाकाहारीचा नियम पाळतात आणि अशा वारकऱ्यांच्या आराध्य दैवताला मांसाहाराशी जोडण्याचा हे लोक प्रयत्न करतात। मला यांच्या बुद्धीची कीव येते आणि आपल्या राजकारणाकरता हे लोक किती खालच्या थराला जाऊ शकतात, कारण आज या प्रकरणामुळे संपूर्ण वारकरी संप्रदायामध्ये संतापाची लाट उसळली आहे। अहो, चुकून जर ही लोक सत्तेत आले ना, तर आज हे म्हणतात की पांडुरंगाला मांसाहार चालतो, हे लोक उद्या पांडुरंगाला मांसाहाराचा नैवेद्य दाखवा असं बोलायला सुद्धा यांची मजल कमी पडणार नाही असं मला वाटतं। नक्कीच आणखी एक विषय होता राज्यामध्ये, तो म्हणजे संग्राम बापू भंडारे जे आहेत त्यांचा विषय सध्या राज्यात चर्चेत आलेला आहे। त्यांचा पुन्हा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, त्यामध्ये म्हणतात जर हिंदू धर्म प्रचारकावरती जर अशा पद्धतीनं कोणी हल्ला करत असेल तर मला संग्राम बापू मधला बापू काढून टाकावे लागेल। आपण कसं पाहता ते? असं आहे की बाळासाहेब थोरात आणि महाविकास आघाडीच्या समर्थकांनी काही धमक्या दिलेल्या आहेत की कीर्तनकारांनी जर कीर्तनामध्ये धर्माचा प्रचार प्रसार केला तर आम्ही त्यांना, आणि आळंदीकर लावलं तर आम्ही त्यांच्या गाड्या फोडून टाकू। मला वाटतं या ज्ञानोबा तुकोबांच्या महाराष्ट्रामध्ये कीर्तनकारांना अशा पद्धतीनं महाविकास आघाडीने धमकावणं हे आम्ही कदापि मान्य करणार नाहीत। पण त्याचबरोबर मी सगळ्या कीर्तनकारांना आश्वस्त करू इच्छितो की मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या सगळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सक्षम आहेत। कोणत्याही कीर्तनकाराला कायदा हातात घेण्याची आवश्यकता नाही। कीर्तनकारांनी आपल्या कथा कीर्तनातून बिनदिक्कतपणे धर्माचा प्रचार प्रसार करावा, त्यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी पूर्णपणे आमची आहे। कोणीही त्यांना धमकावू शकत नाही, अडथळा आणू शकत नाही। नक्कीच बाळासाहेब थोरात जे आहेत त्यांनी व्हिडिओ दाखवत संग्राम भंडारे यांच्या वाहनावरती कुठल्याही पद्धतीचा हल्ला झाला नसल्याचे दावा केलेला आहे। तशा पद्धतीचा व्हिडिओ वगैरे दाखवत संग्राम भंडारे यांनी का दाखवलेलं नाही, सांगितलेलं? असं आहे की संग्राम बापू भंडारे यांच्याकडे जर तुम्ही त्यांचं सोशल मीडिया अकाउंट पाहिलं तर बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या प्रत्येक दाव्याचं खंडन करणारा व्हिडिओ त्यांनी कालच प्रसिद्ध केलेला आहे। प्रत्येक दाव्याचं खंडन संग्राम बापू भंडारे यांनी केलेलं आहे आणि अजूनही करायचं असेल तर आपण त्यांना विचारू शकता, पण त्यांना किंवा कोणत्याही कीर्तनकाराला धमकी दिलेली आम्ही मात्र सहन करणार नाहीत। नक्कीच आपल्यासोबत भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले होते। कुठल्याही कीर्तनकाराला धमकी दिलेली आम्ही सहन करणार नाही अशा पद्धतीचा देखील इशारा त्यांनी दिलाय। कॅमेरा पर्सन कुशल पाटीलसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।